एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक ही लढवली जाईल आणि या ठिकाणी मतदारसंघात शिवसेनेचा बाळासाहेबांच्या विचाराचा, शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली, भुमरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचा भगवा प्रत्येक निवडणूक हा वेगळी असते। महानगरपालिकेमध्ये जे झालं, नगर परिषदमध्ये पैठणमध्ये आमच्या एक हाती सत्ता आली। जिल्हा परिषदेच्या आता निवडणुका जाहीर झाल्यानंतर रणधुमाळीमध्ये आपण जर पाहतो शिवसेनेची हालचाल सध्या सुरू झाल्याचं आता पाहायला मिळत आहे। आमदार विलासबाबू भुमरे जे पैठणचे यांच्या उपस्थितीत बैठक सुद्धा संपन्न होणार आहे। यावरती बोलण्यासाठी आमदार विलासबाबू भुमरे आपल्या सोबत आहेत। भाऊ, काय सांगाल, आता महानगरपालिका जिल्हा परिषद तुम्ही आता लढण्यासाठी सज्ज झालेल्या, आता हालचाली सुद्धा तुम्ही बैठकांना सुरुवात दिली, काय कशी रणनीती तुम्ही आखलेली आहे? आता जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक होऊ घातलेली आहे आणि या ठिकाणी आज पैठण तालुक्याचा त्या ठिकाणी कार्यकर्त्याचा, पदाधिकाऱ्याचा मेळावा आयोजित केला आणि इच्छुक उमेदवारांचे त्या ठिकाणी फॉर्म भरून घेतले आणि या ठिकाणी आमचे छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील मतदारसंघातील 42 गावं या ठिकाणी या भागाचा देखील आज मेळावा लावलेला आहे। कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, इच्छुक उमेदवार असतील, या ठिकाणी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक ही आपल्याला शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली ताकदीनिशी लढवायची आहे आणि या ठिकाणी शिंदेसाहेबांचा, भुमरे साहेबांचा जो आदेश असेल त्या आदेशाचं पालन या ठिकाणी आमदार म्हणून मी असेल, सर्व कार्यकर्ते असतील, आम्ही या ठिकाणी पालन करणार आहोत। पण या ठिकाणी निश्चित एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक ही लढवली जाईल आणि या ठिकाणी मतदारसंघात शिवसेनेचा, बाळासाहेबांच्या विचाराचा, शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली, भुमरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचा भगवा डोळ्याने फडकल्याशिवाय राहणार नाही। आपण जर पाहिलं तर तुमची आणि भुमरेंची सत्ता जी आहे ती पैठणवर अनेक आपण वर्षापासून पाहायला मिळत आहे। मात्र महत्त्वाचा विषय, ज्या भारतीय जनता पार्टीच्या हातामध्ये ज्या सध्याच्या जे गेल्या सत्ता होत्या त्या आणण्यामध्ये तुम्हाला यश मिळणार आहेत का? आता सध्या हे सगळं या ठिकाणी बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही जिल्ह्यामध्ये मतदारसंघामध्ये काम करत असतो। 80% समाजकारण, 20% राजकारण हा दृष्टिकोन ठेवून आम्ही या ठिकाणी काम करत असतो आणि या ठिकाणी येणाऱ्या काळात ज्या निवडणुका असतील त्या शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही लढत जाऊ आणि निश्चित त्या ताब्यात घेतल्याशिवाय राहणार नाही। या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये आपल्याला देखील कल्पना आहे, ही निवडणूक झाली, या ठिकाणी अंतर्गत मतभेद असतील आणि वेळेवरती युती तुटल्यानंतर जी धावपळ झाली त्या अनुषंगाने या निवडणुकीमध्ये आम्हाला थोडं कमीचं संख्याबळ झालं। पण निश्चित येणाऱ्या काळात आम्ही नियोजन करून येणाऱ्या काळात शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली परफेक्ट नियोजन करून हे निवडणुका लढू आणि शिंदेसाहेबांचा भगवा त्या ठिकाणी डोलन करू। भारतीय जनता पार्टी शिवसेनेचा हात धरून, म्हणजे बोट धरून महाराष्ट्रात आली, मात्र हीच शिवसेना जी भारतीय जनता पार्टी जी आता मोठा भुगाता म्हणू लागली, कारण गेल्या आता महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये मोठ्या संख्येने जागा ज्या आहेत तुमच्या हातात 24 का 25 जागा आलेल्या आहेत महानगरपालिकेमध्ये, याचा परिणाम इतर होणार नाही? नाही, बघा, प्रत्येक निवडणूक हा वेगळी असते। महानगरपालिकेमध्ये जे झालं, नगर परिषदमध्ये पैठणमध्ये आमच्या एक हाती सत्ता आली, महानगरपालिकेमध्ये हे असेल, पण या ठिकाणी आम्ही महायुतीत आहोत आणि या ठिकाणी आपल्या जिल्ह्यात असेल, मतदारसंघात असेल, विकास कामं झाली पाहिजे हा दृष्टिकोन ठेवून, कारण की एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेलं टीकेचं उत्तर हे विकास कामातून द्यायचं आहे आणि येणाऱ्या काळात निश्चित महानगरपालिकेमध्ये जे झालं असेल ते जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये होणार नाही। जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये शिवसेनेचं मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी जागा येतील। संजय शिरसाट यांच्यावरती टीका आमदार संजय केनेकर यांनी केलेली आहे की व्हाईट हाऊस जे आहे यांनी व्हाईट हाऊसकडे लक्ष न देता जर कार्यकर्त्यांकडे लक्ष दिलं तर ही यांची अवस्था झाली नसती म्हणून। हे बघा, राजकारणामध्ये तत्वाचं भांडण असलं पाहिजे, वैयक्तिक आरोप करणं राजकारणात योग्य नाही। ही युतीवरनं तुमचे जे खटके जे ओढले होते, कारण तुमचा जो तुम्ही यांच्यावर आरोप करता ते तुमच्यावर आरोप करताय, नेमकं हे कारण कुठं? तुम्ही स्वतः त्या बैठकीला होतात। दोघं देखील माझ्यापेक्षा वरिष्ठ आहे, त्यांच्यावरती बोलणं मी उचित नाही। पण सत्ता यावेळेस भाजपची कमी होईल। जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये माझ्या मतदारसंघात ही शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि भुमरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेची सत्ता माझ्या मतदारसंघात। नंतर पैठणचे आमदार विलासभाऊ भुमरे आपल्यासोबत या ठिकाणी होतात आणि जे आता येणारे राज्याचे उपमुख्यमंत्री जे एकनाथ शिंदे यांच्या जर नेतृत्वात पाहिलं तर ह्याची सत्ता जी आहे एक हाती भारतीय जनता पार्टीच्याकडून आणून शिवसेनेकडे येईल असा देखील विश्वास जो आहे आमदार भुमरे यांनी यावेळी व्यक्त करण्यात आलेला आहे। story.com साठी मी देव, छत्रपती संभाजीनगर।